तर मित्रांनो वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आम्ही सकाळी कॉलेजला गेलेलो. तर कॉलेजला आम्हाला लावला कामाला, म्हणजे काम करायचं होतं आम्हाला, कारण आमचे स्पोर्ट्स आलेत. तर ग्राउंड करायचं होतं. आम्हाला सगळे पोरं सकाळपासून मेहनत करत होते. सगळी पोरं A to Z आमची BSc JNM ANM नर्सिंगमधली सगळे कॉलेजची पोरं मेहनत करत होते सकाळपासून ग्राउंड बनवायला. ग्राउंड बनवायला आम्ही म्हणजे अजून काम बाकी आहे. सगळे थकलेले होते पोरं. तर जेवण वगैरे करायला सगळ्यांना कंटाळा आलेला. आम्ही ठरवलं बाहेरून आणायचं जेवण. आम्ही चायनीज वगैरे घेऊन आलेत. इकडे गंधर्व आणि व्हेज आहे म्हणून त्यांनी स्विगीवरून मागवले, व्हेज ऑर्डर केले. इकडे आम्ही प्लेटा वगैरे घेऊन सगळी चाललो आहे कॉलेजला. आणि आता मागून आमचे पोरं पण येत आहेत ज्युनियर. आता मी जातो कॉलेजला. कॉलेजला मी जेवतो आणि तुम्हाला दाखवतो आणि पुढे काय करतो ते मजाक मस्ती तर दाखवतो पुढे. तर मित्रांनो आम्ही आता आलो आदिशीच्या नाक्यावर आणि इकडे आम्ही वेट करतोय, कारण गंधर्व दादाचा आपला काय येतोय रे पार्सल येतोय व्हेज थाली. तुमच्या व्हेज थालीमध्ये काय काय आहे दादा? लिंगायत थाली. लिंगायत थाली म्हणजे चपाती आहे, भाजी आहे. याच्यावर फ्लॅश मार रे. अजून बोल. चपाती आहे, भाजी आहे, त्यानंतर सलाड, पापड, दही वाटी, हळ सुकी भाजी, वली भाजी, त्यानंतर पापड, लोणचं, वरण. बघितलं तुम्ही व्हेजवाल्यांकडे काय काय आहे. कैरी खायला या कैरी. आणि हा कैरी पण खातोय चोरून लोकांच्या झाडांवरची, बांगी मारलेली, नाही बिना वांगीचं. बिना बांगीची आहे. तर आमच्याकडे फक्त एकच आयटम आहेत, फक्त फ्राईड राईस, ट्रिपल राईस कोणाचं आहे, कोणाचं चॉपर राईस आहे. पण ह्याच्याकडे ह्याच्याकडे भरपूर आयटम आहेत, म्हणजे फूड आयटम. आमचा आश्रय दादा बघा कसा बसलाय वैतागून. आश्रय दादा काय म्हणता? भूक लागली आणि यो याला चाललाय हैराण करायला. आणि ॲट लास्ट आमचं झोमॅटोवाला आलाय. इधर झोमॅटोवाला दादा आलाय. दादाने आम्हाला भरपूर वेट करावलाय. ते मल्टी ऑर्डर होती ना. होय काय नाही, मल्टी ऑर्डर असली मग वेळ लागला. होय. चॅनल कुरवा लॉलीपॉप. तुम्हाला तुमच्या ऑर्डरला वेळ लागला. हां ती आधीची होती ती रेडी होती ऑर्डर. म्हणून तुला बोलो थाली मागू नको. हॉटेल आपल्याला पासवर्ड समजलेला आहे गंधर्वचा. ओके. चला काका, हॅपी जर्नी. हो चल. आणि ते 5 मिनिट दुकानात गेले बघा. होय काय नाही. चला तर मित्रांनो आता आपला ऑर्डर आलेली आहे गंधर्व दादाची. गंधर्व झालाय खुश. तर आपण आता जाऊया कॉलेजला. वागड गेला दुकानावर. यो वागाडे परत टाइमपास करायला गेलाय. वागाडे काय गेला बिस्किट. कुरकुरे लपवला. आम्हाला बघून आता यांनी लपवलंय त्याचं सामान. मित्रांनो आम्हाला जाम भूक लागली आणि वागाडे आम्हाला काय आणलं नाही, ते खायला पण देत नाही, लपवून ठेवला नाही. आणि पोरं पण अजून येत नाही. आम्ही कंटाळले जाम. याची डिलिव्हरी झाली आहे. चिप्स काढले त्यांनी, चिप्स. पोंगा कुठून आला रे पोंगा? तर मित्रांनो आता आम्ही जातो कॉलेजला. अरे पिशवी घ्या, पिशवी घेतो. पोंगा खातो. जीपे गेले. किती रुपये घेतले? पोंगा खाऊया. आणि मला खासी झाली तरी पण पोंगा खातो, कारण भूक लागले. आता जाऊया. आमच्या कॉलेजचा रोड दाखवतो तुम्हाला. दिसते का?
त्यांचं कॉलेजचा सुंदर रोड आहे आणि त्यांचं कॉलेज याच्यापेक्षा सुंदर आहे, होय की नाही? होय. आणि यो आमचा सिद्धेश दादा काय बोलताय का तुम्ही? काय नाही पण पोरच नाही आले. होय. अजून काय? चायनीज गावात चाललाय. चायनीज होत चाललाय गार. आणि यो मला भूक आमचा लागली फार. मॅन फ्रॉम गोवाघर. बोलू खरं सांग खरं सांग कुठं सांगू मॅन फ्रॉम घरातून. माणसाला झोप आले, माणसाला झोप पण आले, माणसाला सर्दी पण झाले आणि माणसाला भूक पण लागले. तिन्ही चीजे एकदम होत आहेत त्याच्यासोबत. त्यामुळे तो कंटाळला. तिन्ही चीजे भाऊ बोलतो तिन्ही चीजे एकत्र झाल्यात. यो बोलतो ब्लॉग मध्ये सगळ्या घेणार आहे का? मग मी इकडे काय करतोय कधीपासून? काय सांगू शकत नाही आम्हाला. भाई ब्लॉगर कसे असतात आम्हाला माहिती आहे. तर मित्रांनो यो माझी इज्जत काढतोय. आता तुम्ही लाईक करा, शेअर करा. आता मी तुम्हाला गेल्यावर दाखवतो बोलतोय कधीपासून मी, पण अजून कोण आलं नाही. अजून कोण आलाय नाही. आता मी जाऊन तिकडे बसणार आहे प्लेटवर, जोर पाडणार आहे. मला जाम भूक लागली. आम्ही ही सगळी बडबड आहे की भुकेमुळे ही सगळी बडबड होते. आम्ही केव्हापासून वाट बघताय पण कोणी येई नाही. यो आमचा कॉलेजचा कालू, यो कालू. आणि ऍट लास्ट आमची पोरं आलेली आहेत. तर आम्हाला आता जाम बरं वाटलंय पोरं आल्यात म्हणून. तर आता आम्ही जातो, जेवायला बसतो आणि तुम्हाला दाखवतो कोणी कोणी काय काय मागवले ते. तर भेटूया कॉलेजमध्ये. तर मित्रांनो या काय बोलतात काहीतरी बोलतात जे भिकारचोट पोरांमुळे मला जाम भूक लागलेली. या लोकांनी जाम मला थांबवलं आहे. आणि यो मालवणचा खाजा, आमचा काथ्या, यो संगमेश्वरचा साज, कोकणचा बाज, आणि यो राज आणि हा यो कोकणी शायरी. आणि ही गाडी राणी दादाची. आणि हे आमचे कॉलेजचे दादा जेवायला जातो. तर तुम्हाला आता आमचा कॉलेज दाखवतो. सुंदर कॉलेज. ए जितू कुठे आहे? जितू गेला. हा, तर जो आमचा कॉलेज आहे सुंदर. ए गाला देऊ नका. आणि यो कोस्टगार्डचा एरिया आहे. कोस्टगार्ड दाखवलं तर मग मला जेलमध्ये टाकतील. जाऊ दे, मी तुम्हाला नाही दाखवत. रात्रभर आमची प्रॅक्टिस चालू आहे पिचची. होय, तुम्ही तुमचे भावना व्यक्त करा. कपडे घातलेत ना, संध्याकाळी 8 पर्यंत आम्ही इथे मेहनत करतो का तर यश फाउंडेशनच्या गेम साठी फक्त. होय, 4 दिवसाची गेम आणि 40 दिवसाची मेहनत. 40 दिवसाची मेहनत. बरोबर. जो बोलतो मी पाणी भरून आणतो, जो बोलतो आई जाऊ आणि बोलतो यो आहे क्रिएटिव्ह साईल, यश फाउंडेशनचा शायर. हा हा, क्रिएटिव्ह साई. लाईट बंद केलं मी पण. यो याचा किलर सिग्नेचर स्टाईल आहे याची. हा, परत एकदा. आणि जो शेतकरी आहे कलिंगडचे कलिंगडचे हे लोकांकडे भरपूर स्टॉक असतात. स्वतः मालक. जर कोणाला पाहिजे असतील तर मी खरं सांगतोय, मस्ती नाही करत आहे. होय, तुमचा ॲड्रेस सांगा कलिंगडचा. जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका सावंतवाडी, बांधा इन्सुले RTO टोल नाका हां च्या समोर. नंबर घ्या 9052814713. कॉल मी. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की भावाला कॉन्टॅक्ट करा. तुमची 100 टनापर्यंत ऑर्डर स्वीकारले जातील. होय, तुम्हाला ज्यूस करायचा असेल, पायनॅपल करायचं असेल, काय पण करायचं असेल तर ऑल फ्रुट्स अँड ऑल इन्क्लुडेड व्हेजिटेबल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. होय, तरी या भावाच्या ब्लॉग तर्फे जर कोणी आलं माझ्याकडे तर त्यांना नक्कीच डिस्काउंट दिला जाईल. एक कलिंगड फ्री. हा,
आणि त्या ब्लॉगरला पण भेटेल. होय. आता आम्ही जागा शोधतोय मित्रांनो. हा पूर्ण कोस्टगार्डचा एरिया आहे. हा अख्खा एरिया कोस्टगार्डचा आहे. आणि यो आमचा सुंदर कॉलेज. योच तो आमचा कॉलेज. गंधर्व आणि यो आमचा आश्रय. म्हणजे आलं कोण ना की आपण पिच करा खांद्याला. या बरोबर बोलला. कुठे बसलाय? आणि मित्रांनो आम्ही संध्याकाळपासून जो पिच करत होते. तुम्हाला दिसतंय का माहिती नाही. हा तू फ्लॅश लाव. हा यो बघा. यो आम्ही पिच बनवला आहे. म्हणजे अर्धवट आहे अजून. पण याचं अजून काम अजून बाकी आहे. यो बघा आम्ही इकडे खडी टाकल्यात. हे आम्ही खडी टाकल्यात इकडे. आणि यो प्लास्टर टाकला इकडे. कालू हल. हा साईज बोलला वरडू नका. गुरु बसल्या जेवायला. गुरु बसला जेवायला. तर मित्रांनो आम्ही आता वाढून घेतो. मला जाम भूक लागले. आणि यो बोलतो तू मुझसे प्यार करती नाही करती. आय लव्ह यू बोल. एक गोल बस अजून मोठा राऊंड कर. मोठा 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 यो बोलतो मोठा राऊंड करा. मोठा राऊंड कर. मोठा हे आणलंय खाली पण हे आणि मित्रांनो सगळ्यांनी आता आम्ही बसलेत केळवणीला. हे मग इथं अंतर तर मी 4 ताटा न्यूजपेपर वगैरे आणलेत आम्ही बसायला. मी 3 आणली. खड्ड्यात बसलो. खोलमने मागून घेतला रे. हाऊ हाऊ करून. तुम्हाला घ्या. मित्रांनो आता आम्ही जेवण वाढलेलं आहे. फोटो काढू नका थांबा. दिसतोय सगळ्यांनी जेवण वाढून झालंय. आणि वाघाडे फोटो काढायला गेलाय. वाघाडे काढ फोटो. काढ फोटो लवकर चल. तर मित्रांनो आता आम्ही जेवतो. ती दे माझं काळा सॉस. एकदा काळा सॉस राहिला. एवढं जरा पाणी घे. ते बघ पाणी. सगळा काळा आवडतो. इकडे पाणी नाही. यो जरा त्याचं नाव काय घारू. खातच नाही. चाटतोय बघ कसा. खायच्या आधी पाणी लागतं त्याला. नाही म्हणजे शाईन मारतोय ना त्या. क्रिकेट शायनर. हे आमचा कमेंटेटर आहे. काय कमेंटेटर. म्हणून त्याला टीम मध्ये गेले. त्याला बघून समोरची टीम घाबरली पाहिजे. हड तू घेतलंस ना त्याला. पहिला त्याला मागलं मला. माहिती असतं काय झालंय ते. मला कॉल बॅक दिला ड्युटीला असतो ना. आपली टीम मोठी आहे इथं. तू मी अजून कोण आहे. हा कोकरे पण आहे. आपली टीम तर सगळ्यात मोठी आहे. कोणी नाद नाही करत आपली. बडे आराम से. ए, याला कोण रडत होता रे. त्याच्या नावाला कोण रडत होता. राज. अतुल. पहिला तुला मागला. म्हणजे हे दोघं तुझ्याच आहेत. सुशांत म्हणजे नाद नको करू. एका तुला आधी मागच्या वर्षी 25 आम्ही हरवलेला बार बडे. हे येड्या आमच्या गेल्या वर्षी लगांटी पॉइंट काढला शेवट. झाच्या तू माझ्या फायनलला गेलो. मग तेच बोलतोय जो आमच्यात होता. हा ह्यो पण होता काय. ह्यो पण होता आपल्यामध्ये. तू नव्हता एवढ्या. मग तू अर्धा कोणाच्या विरुद्ध माझ्या विरुद्ध अर्धा. हा आम्ही शेवटला हरलो. ते सारंग तू सारंग मध्ये होता काय. हा तारक माझ्या मग अपसेट होता मेरा प्लेअर मागताना. हा. पुढे कोणतरी होता पहिला. अरे हा होता ना स्वरूप होता ना. नाही अरे हा होता होता ना अजय तुमच्यात काहीतरी. हा अजय होता. अतुलने बायका म्हणून याला मागितलं. लागता खेळायला पण हारल्या शेवट खेळाय. कोण तुम्ही कधी हॉलीबॉल खेळायला बैल सोडून गेला. चांगला खेळाल तो. अरे नाही व्हॉलीबॉल तू एकदाच खेळलास. एकदाच खेळला तू. माणिकला गेरे पाहिलं. माणिक काय मला ते समजा. काय देऊ नका. काय बोलला. उघड आले जाऊ तुला. नाही नको. इथं टून लावा. रोजगाड आहे. सावण इफेक्ट लावतो टून. हा आपण टून लावूया. सिद्धेश चाललाय. ताट डोळ्याला. सगळ्यात फास्ट जेवलाय तो. भरपूर आहे. जा आता जा. आता टाइम झाला. आश्रय दाखव जरा.
आश्रय दाखव, आश्रयच्या तारखेला संपला आता आश्रय नवीन घेईल परत तेव्हाला दाखव नवीन scene. नवीन परत परत घेणार हा? आश्रय बघून घेतो हा. घरात बिरात नाही यायचं. हे कालू सिद्धेश आला बघ. माहितीये काय कालू आहे घालू जेवण झालेलं आहे आणि जो मला चाटे करत बघा याचा ताट कसा चाटून चमचमलाय यो खरा आश्रय बोललो म्हणून गंधर्व बोलतो इकडे ये, माझी दही जाईल थोडीशी म्हणजे दाखवतो की मी चाट्या नाही आहे. सांग अरे डेरवंडा वाटला काय माहितीये काय आश्रय स्मॅशर आहे सुप्रिया मॅडमला वाटला म्हणून काय सुप्रिया मॅडम स्मॅशर करून करायला थांबली तिथं. पहिला बॉल टाकला आणि सुप्रिया स्मॅश मारला ना आश्रयनी तो बघूनच सुप्रिया मॅडम बोली चला नाश्ता करायला जाऊया. योच तो आश्रय योच तो ए, गंधर्व, या बोल सांग ऐक सुप्रिया मॅडम नव्हती तिथं. सुप्रिया मॅडम तिथंच होती. आम्ही घेऊन वरती स्टेजवर त्या होतो. मानिक तू होतास की आम्ही होतो. अजून एक आहे कोण हा अजून एक आहे अजून एक दुसरा पाहिजे किंवा ही खतरनाक आहे नाही लावला इकडून खालून घे खालून ते आता बघा नाही बॉलिवूड अजून अरे तू तो पा निकला बस आता खाली कर. मित्रांनो ये हमारे पा मी काय म्हणतोय उद्या जो 10 नंतर येईल तो 12 बापाचा. हसायचं कधी होतं तर मित्रांनो आम्ही आता जेवून बसलेलो आहे तिकडे एक तिकडनं अँगल की अरे ब्लॉगर आहे राज मला वाटलं साहिल ना बोलला. आणि शायरी पण बोलतो आणि यो पण शायरी बोलतो यो तर शायरी मास्टर आहे तर इकडे आणि यो हा लेखक आहे लेखक ASP हे त्याची कविता म्हणू काय हा तर तेच मी आता बोलणार होतो एक कविता ASP ची नाही त्यांनी मला टाकलेलीच कविता आहे. ह्याचं नाव काय साई क्रिएटिव्ह साई क्रिएटिव्ह साईचं एक कविता होऊन जाऊन दे नाही शायरी होऊन जाऊन दे ASP ने लिहिलेली तो वाचून कवितेचे दाखवतो. लेखक आहेत अथर्व वाघाटे. होय त्यांच्या त्या लाईव्ह वरची आहे कविता. ASP म्हणतो ASP लिहितो मनातील कोडं अचानक उलगडू लागलं तुझ्या सहवासात हळूच बहरू लागलं तुझं माझं मन एक व्हायला लागलं पण कोण म्हणतं आपल्यात प्रेम व्हायला लागलं वा 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 प्रेम आहे तुझ्यावरती पण कसं सांगू शकत नाही वा प्रेम आहे तुझ्यावरती पण सांगू शकत नाही व्यक्त तरी कसं करू हे तुला आवडतच नाही तुझ्या माझ्या प्रेमाला नजरेची जोड भेटली पण प्रेमात पडल्यावर समजलं बाकीची नाती तुटली माझ्यातील जवळीक दुरावली गेली होती पण प्रेमावर विश्वास होता म्हणून मन जुळली होती कविता लिहिणं सोपं नव्हती कारण तू माझ्या समोर नव्हती कविता लिहिणं सोपं होतं. कविता लिहिणं सोपी होती कारण ती तुझ्या समोर नव्हती नाही तर पुस्तकात व्यक्त करायची होती. आता तुझा एक डायलॉग होऊ दे होऊन जाऊ दे आश्रय इकडे खरोखर नेमकं त्याच टायमिंगला तर मित्रांनो शायरी लगेच होत नाही आता भावाला टाइम पाहिजे जरा आपण जरा थांबूया किती टाइम लागेल क्रिएटिव्ह साई आता क्रिएशन करतोय. आता क्रिएशन होत आहे हिंदू मध्ये आता स्कॅन करू शकत नाही नाही तूच काय देतोस? मग काढून दे. बोललं तर चांगला होईल तू बोल काहीतरी हा बोलला कुठं मारतोस तू वाचू राज लोकम भाईची शायरी आता पकड रणदीबाज राज आता कॅन्सल करायला लागेल. नुसते मेहनत करायला लागतं मला कॅन्सल करू
क्लोज फ्रेंड म्हणून टाकेल या कवितेचे लेखक राज लोकम, राज एडिट्स. त्याच्या आयुष्यावर आहे कविता. माझ्या आयुष्यावर नाही लावलं. तुझ्या आठवणीने माझ्या मनाला मारलं. तुझ्या ह्या खोट्या प्रेमाला मी अमृत समजून प्यायलो. आणि तुला जग समजून मी त्याच जगात अजून पण राहिलो. पण मी मात्र आई वडिलांच्या जगातून घसरलो. फाटला काय झालं? ओलावर होत ना ते. नाही एवढीच आहेत ना, काय नाही बघ. काल माझं अरे एवढेच ना. आणि मित्रांनो आमच्या पहिला गाडी पहिली पनवती आमच्या वाघाडेचा रगत निघलेला आहे. पहिली लागलेला ग्राउंडला बलिदान भेटलेलं आहे आमच्या. ग्राउंडला बलीला काय बरं म्हणजे आता मी जिंकणार. आता मित्रांनो हे छोटूसा छोटा आहे म्हणून तू कंटिन्यू कर. अरे भाई बळी लागते. होय माहिती लागतं. मग तेच बलिदान झाला बोलतो. खपली का खपली की संपली. दिवसभर पण झोपशील कधी बघशील तेव्हा झोपलेला असतो. माझं कसं आहे माहितीये, आता तरी अख्खी रात्र जागा मी जागा आहे. तर मित्रांनो आम्ही आता निघलेलो आहे चांगलं होतं मग मला. घरी जायला परत. जाम वार्ता केली. 12 वाजले ना आता. दाखव टाइम दाखव. बघा 12 वाजले. आता आम्ही जातो घरा आणि निघताव. बघा शाईन मारते कशी. सगळे चालन घरा. नका बघू. मारले ना वाटला हे आमचे ह्याचे पोल, व्हॉलीबॉलचे पोल. तर मित्रांनो आम्ही आता चाललोय घरा परत. आता आम्ही रूमवर जाऊन झोपणार. तुम्ही काय करणार आहे? यो काथ्या काथ्या लाजलाय. काथ्या जरा स्टंट दाखवतोय. पहिल्या टाकला की वडला, दुसऱ्या टाकला की वडला, तिसऱ्याला पण वडला. भेंचो आई सव्वाडा माधुर. चालू पण आला आमच्यासोबत. हॅलो चला बाय बाय. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. तर मित्रांनो आपण आतमध्ये बोललेलो होतो की आपला साईज भाई काहीतरी शायरी बोलणार, पण ते आम्ही विसरलेलो आणि मी तुम्हाला वाय पण केलेलं. पण आता मला रस्त्यात आठवलं की शायरी बाकी आहे. याला थांबवलं. आता यो शायरी बोलेल. यो जाम गायला देता यो. आम्हाला एकत्र पाहून लोकांची झाली असावी खात्री. आम्हाला एकत्र पाहून लोकांची झाली असावी खात्री. आधी जमले असावे ते किडे, मग झाली यांची मैत्री. वा 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 वा. अरे हो बोल थांब थांब थांब.